हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत सेल्फ मेकअपसाठी आपण लेन्स टाकून घेतले आहे. आधी लेन्स कशा टाकायचे मी तुम्हाला ते दाखवते आहे. लेन्स घ्यायचं बोटावर आणि एका फिंगरने आय थोडीशी स्ट्रेच करायची आहे आणि वरती बघायचं आहे आणि अलगद आपल्याला ते लेन्स जी आहे ती डोळ्यावर ठेवायची आहे, व्हाईट पार्टवर ठेवायची. मग तिला जे आपले बबूल असतं ना त्याच्यावर थोडीशी अशी सरकवून द्यायची आहे, मग ती पटकन सेट होऊन जाते. आणि आपण फ्रेश लुकची वापरली आहे लेन्स. आता आपण रिकॉर्डचं ग्रिप स्प्रे घेतो आहे, तो मेकअपच्या आफ्टर आणि बिफोर दोघं टाईम तुम्ही यूज करू शकतात. मेकअप सेट करायला पण आणि टोनरच्या जागेवर पण. आधी आपण क्लिन्झिंग करून घेतलं होतं फेसला, आता आपण टोनर मारून घेतलं आहे. टोनरला थोडं फॅनची हवा किंवा असं थोडी हवेमध्ये त्याला ऑब्झर्व होऊ द्यायचं आणि डॅब डॅब करून फेसला थोडी मसाज करायची. आता आपण मॉइश्चरायझर घेतो आहे. मॉइश्चरायझर पण आपल्याला वॉटर बेस घेतला आहे, ऑइली स्किन असल्यामुळे. मॉइश्चरायझर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये लावते आहे अशा पद्धतीने तुम्ही लावायचं आहे. फिंगर टिप्सच्याच साह्याने तुम्ही लावायचं आहे, म्हणजे हातांच्या बोटांच्याच ह्याच्याने तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रकारे मसाज करायचे आहे. आता आपण पूर्ण फेसवर स्प्रेड करून घेतलं आहे. आता आपण फेसला थोडासा मसाज करू. त्याला फेसला मसाज करायचा आहे. फेसला मसाज केल्यावर स्किनमध्ये ते चांगल्या प्रकारे ऑब्झर्व पण होईल आणि लेन्स जर तुम्हाला प्रॉब्लेम देत असेल तर बड्स घ्यायचा, इयरबड्स, आणि त्याच्याने थोडीशी त्याला साईडला करायचं, ब्लर वगैरे दिसत असेल तर. मला काही प्रॉब्लेम आला नाही, पण आलाच तर अशी ट्रिक वापरायची आहे. आता आपण मसाज करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला फेस लिफ्टिंग करायची आहे आणि फेस मसाज करायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना अशा पद्धतीने आपण मसाज करून घेतला आहे. आता आपण करेक्टर यूज करणार आहोत, म्हणजे कन्सिलरच आहे. डर्माचा डिफाय आहे तो कन्सिलर शेड. तो मी माझ्या स्किन टोननुसारच घेतला आहे आणि जिथे माझं पिगमेंटेशन, डार्क अंडर आय वगैरे असतील तिथे तिथे मी ते यूज करणार आहे. आपण ऑरेंज करेक्टर वगैरे काही यूज केलं नाही आहे. आपल्या स्किनवर कमी प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आपल्या स्किन टोनचा कन्सिलर पण यूज करू शकतो. आपण डर्माचा यूज करतो आहे. डर्माचा थोडा थिक प्रोडक्ट असल्यामुळे जर तुम्ही समरमध्ये करत असाल तर तुम्ही डायरेक्ट पण यूज करू शकतात, आणि जर तुम्ही विंटरमध्ये यूज करत असणार तर त्याच्यामध्ये रिकॉर्डचं ग्रिप प्रायमर येतं, ते तुम्ही मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने आपण अप्लाय करून क्वांटिटी एकदम कमी ठेवायची. आपल्याला नो मेकअप लुक करायचा आहे, जास्त मेकअप आपल्याला दाखवायचा नाही आहे. आता आपण त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आहे. आता आपण फाउंडेशनचे 2 शेड यूज करणार आहोत. रिकॉर्डचा एक आहे आणि एक फॉरएव्हरचा आहे. फॉरएव्हरचं फाउंडेशन आणि रिकॉर्डचं, जे रिकॉर्डचं आहे ते डार्क आहे आणि फॉरएव्हरचं आहे ते मीडियम आहे. तुम्ही एक मीडियम एक डार्क असं 2 शेड पण घेऊ शकतात आणि आपल्या स्किन टोननुसार तुम्ही ते बनवायचं आहे. आपण एक एक ड्रॉप दोघांचा घेतला आहे. आता त्याला प्लेटवर व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे. प्लेटवर व्यवस्थित प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जे असेल ते फिंगरचं काढून घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडर त्याच्यावर डॅब डॅब करून लावायचं आहे. आपण साईडपासून तर सेंटरमध्ये जाणार आहे, म्हणजे आधी कानाच्या साईडपासून सुरू करायचं आहे आणि पूर्ण फेसवर ब्लेंड करून घ्यायचं आहे. पूर्ण आपण जे प्रोडक्ट होतं आपलं ते पूर्ण स्किनवर लावून घेतलं आहे. आता आपण ब्लशर लावणार आहे, लिक्विड ब्लशर. हे पण रिकॉर्डचंच आहे, ते चिक टेन आणि लिप्स टेन दोघं आहे. लिप्स आणि चिक्स दोघं पण ठिकाणी आपण यूज करू शकतो. क्रीम ब्लशर आहे. जर क्रीम ब्लशर तुम्हाला वापरायचं असेल तर ते तुम्ही फाउंडेशन लावल्यावर तुम्ही ते लगेच अप्लाय करायचं आहे आणि त्याला आपण फिंगरनेच टॅप टॅप करून घेतले. आता आपण वरच्या साईडला त्याला लिफ्ट करून लावणार आहोत. राऊंड फेस असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये लावते अशा पद्धतीने तुम्ही लावायचं आहे. जर तुमचा लांब फेस असेल तर तुम्ही राऊंड सी आकारामध्ये लावू शकता. आपण ट्रायंगल शेपमध्ये ते लावले आहे, म्हणजे थोडा फेस आपला असा लॉंग दिसेल. त्याला पण थोडं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण युरोप गर्लची कॉम्पॅक्ट घेतो आहे. कॉम्पॅक्टचा शेड पण माझ्या स्किन टोननुसारच आहे.
आधी आपल्याला कॉम्पॅक्ट पिझ्झा पॉपर घेऊन त्याला थोडं ब्लेंड करून घ्यायचं आहे, म्हणजे डायरेक्ट तिचे पॅचेस पडत नाही. मग अंडर आयमध्ये आपल्याला करायचं आहे. पण जर आपल्या अंडर आयला रिंकल्स पडत असतील तर आपण ब्युटी ब्लेंडरने आधी ते डॅब डॅब करून आणि मग त्याच्यावरती आपल्याला पावडर करायची आहे. तसंच साईडला ज्या स्माइल लाईन असतात ना, त्याला पण तसंच करायचं आहे. एक साईडने जीभ लावून पण तुम्ही असं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून मग पिझ्झा पफने सेट करू शकतात. ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं. आता रिकॉर्डची आपण लूज पावडर घेत आहोत. लूज पावडरचा शेड बनाना शेडच आहे. बनाना शेड पण आपण तसंच लावणार आहे. आता त्यामध्ये नेट असल्यामुळे आपल्याला ते एक्स्ट्रा ब्लेंड करायची गरज नाही आणि तिला अशा प्रकारे ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये लावते अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचे आहे पूर्ण फेसवर. आपला मेकअप एकदम नॉर्मल मिनिमम आहे. हे आपण एकदम सिंपल लुक करणार आहोत, त्याच्यासाठी आपण जास्त हेवी मेकअप नाही करायचा आहे. ज्या पद्धतीने मी लावते अशा पद्धतीने तुम्ही ते लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही जसं प्रकारे तुम्ही बघताय अशा प्रकारे तुम्हाला सर्व पावडर लावून घ्यायची आहे. कुठे जर तुम्हाला वाटत असेल कमी जास्त तर तुम्ही एक इव्हन त्यांना हे करायचं. आपण नेक्स्ट पार्ट बघू.